Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आगामी लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि जे प्रचार आहे चौथ्या टप्प्यातील निवडणुकाचा ते चालू आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या ठिकाणी प्रचार जे आहे ते जोरदार चालू आहे। काल जे आहे पुण्यामध्ये जे आहे ते नरेंद्र मोदी यांचं महायुतीच्या मेळाव्यामध्ये भाषण झालं आणि या भाषणामध्ये जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार यांचे जे अध्यक्ष आहे शरद पवार यांच्यावरती नरेंद्र मोदी यांनी टीका करताना म्हटले की नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस भाषण सुरू केलं त्यावेळेस ते म्हटले की शरद पवार हे भटकते आत्मा आहेत। असे एकंदरीत जे आहे ते टोकाची टीका जी आहे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवरती केलेली आहे। ही टीका योग्य की अयोग्य हे टीकेवर महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतंय, बीड जिल्ह्यातील नागरिकांना काय वाटतंय आणि जे सध्याला जे प्रचाराचे रणधुमाळे चालू आहेत एकमेकांवरती जे आरोप प्रत्यारोप चालू आहेत या संदर्भात नागरिकांना काय वाटतंय आणि जे प्रचार चालू आहे प्रचारामध्ये कोणते मुद्दे घेऊन पुढे आलं पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली पाहिजे, बीडमधील मतदारांना काय वाटतंय आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल एकंदरीत काल नरेंद्र मोदी यांचं पुण्यामध्ये भाषण झालं आणि शरद पवारांवरती बोलताना ते म्हणाले की शरद पवार हे भटकते आत्मा आहेत। काय नेमकं बघता कसं बघता या वक्तव्याकडे आणि एकंदरीत खरोखरच जे सध्याचं चाललेलं जे राजकारण आहे चुकीचं आहे की बरोबर आहे या संदर्भात काय बोलाल एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून? शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि नरेंद्रजी मोदींनी जे केलेलं हे वक्तव्य आहे ना हे चुकीचं आहे। अख्ख्या देशाला माहिती आहे की नरेंद्र मोदी शरदचंद्रजी पवार हे भटकता आत्मा आहेत का कोण आहेत। ते पहिल्या वेळेस काय बोलले होते की मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बोटाला धरून राजकारणात आलो आहे हे त्यांनी सगळं सभेत जाहीर केल्यापर्यंत बोलले होते ती। परंतु हे टीका करणारा नरेंद्र मोदी यांना सोबत नाही, हे योग्य नाही आहे। शरदचंद्रजी पवार हे अखंड देशाला माहीत आहेत कोण आहेत ती। काय सांगाल एकंदरीत काल मेळावे सुरू आहेत, महायुतीचे मेळावे सुरू आहेत, आघाडीचे सुरू आहेत, राज्यामध्ये जे आहेत लोकसभेच्या निवडणुकाचा बिगुल वाढलेला आहे, प्रचार चालू आहे। चौथ्या टप्प्यातील मतदानात 13 मेला आहे, तिसऱ्या टप्प्यातील देखील प्रचार चालू आहे। काल शरद पवारांवरती टोकाची टीका केलेली आहे की शरद पवार हे भटकते आत्मा आहेत। ह्या वक्तव्याकडे कसं बघताय, चुकीचं की बरोबर आणि कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? काय नाही, त्यांचे आता पराभव दिसतोय, त्यांना सत्तेत असून काहीच कामं केले नाहीत। ते गुजरातचा विकास करते तर इथून कंपन्या गुजरातला नेते तर पांढऱ्या कांद्याला त्यांच्या निर्यातीला भाव देते, हे निर्यात बंदी उठवते, आपल्याला काहीच नाही आहे। काय एकंदरीत कसं काय मुद्दे घेऊन समोर आलं केला दुसरं काही हेच नाही राहिलं त्याच्यावर, ते अशीच टीका करणार ना आता नेते त्याच्यावर। ते विकासाबद्दल काहीच बोलू शकत नाही, त्यांनी विकासच केला नाही आहे काही। हे काढलं सारा गुजरातला चाललं आहे महाराष्ट्रातलं, ते आता काय बोलणार दुसरं। असेच कोणावर तरी नेत्यावर टीका करून हे करूनच निवडणूक लढायची, त्यांना मुद्दाच नाही ना दुसरा इलेक्शनमध्ये। आता हे बोलताना म्हटले की शरद पवारांना बोटाला धरून मी राजकारण करतो असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं होतं। मग टीका देखील केली जाते, त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, मग त्यांना दुसरा पॉवरफुल कोणी नाहीच ना टीकेला पवार साहेबाशिवाय विरोध करायला। त्याच्यावर ते विरोध करून निवडणुका जिंकत आहे ना, त्यांना मुद्दाच नाही राहिला आता विकासाचा काही बोलायला। त्यांनी विकासच केला नाही आहे काही महाराष्ट्रातल्याच कंपन्या गुजरातला चालल्या कसं मग काय विकास केला पाहिजे, काय मुद्दे घेऊन समोर आलं पाहिजे? आता बीड जिल्ह्याला भरपूर आहे ना, तुम्ही का भाव नाही कशाला, कापसाला भाव नाही, ऊसाला भाव नाही, दुधाला भाव नाही। हे सरकार आल्यापासून शेतकऱ्याचे सारे हालच आहेत। आता बीड जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न आहे, पाणीच नाही आहे, आम्हाला 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं आहे। नरेंद्र मोदी यांची बीडमध्ये जे आहे ते 6 मेला पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ जे आहे ते सभा पार पडते, ते देखील बीडमध्ये येणार आहेत। काय तुमच्या एकंदरीत त्यांच्याकडे मागणी असेल आमच्या माध्यमातून? आम्ही काय मागणार, ते काय देतच नाही तर आता काय देणार इथं, काही दिलंच नाही आतापर्यंत शेतकऱ्यासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही। 5 वर्षातच दिलं नाही काही ना, आता काही देते का? 5 वर्षात काहीच दिलं नाही, काहीच दिलेलं नाही आमचे बीड जिल्ह्याला। काल पवारांवरती एकदम खालच्या टोकाला जाऊन त्यांनी टीका केलेली आहे। शरद पवार हे भटकते आत्मा असं म्हणाले आहेत। याच्याकडे कसं बघता? नवीन तरुण आहेत, नवीन रोजगार निर्मिती झाली पाहिजे, नवीन तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, यावरती बोललं जात नाही, मात्र एकमेकांवरती टीका केली जाते असं देखील लोक म्हणतात। तुमचं काय प्रतिक्रिया याच्यावरती? त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे आता, त्याच्यामुळे त्यांना निश्चित आमचाच विजय आहे म्हणून त्यांची पायाखालची हळू आता सरकलेली आहे। कसं बघता तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याकडे, तुम्हाला कसं वाटतं नेमकं एकंदरीत? चुकीचं वाटतं, हे शरद पवारवर टीका केलेली चुकीचं वाटतंय। काय सांगाल? काल प्रचार चालू आहे, लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, कसं बोलाल, काय सांगाल एकंदरीत नागरिक म्हणून बीड जिल्ह्यातील रहिवासी म्हणून तुम्हाला काय वाटतंय कालच्या टीकेसंदर्भात? भटकते आत्मा म्हणालेले हे नरेंद्र मोदी यांचं बोलणं वक्तव्य चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे। शरद पवार हे अतिशय चांगले माणूस आहेत, हे अतिशय निष्ठेचे आणि सगळ्याला हाताला धरून पुढे जाणारा माणूस आहे। अजित पवार देखील त्यांच्यासोबतच नव्हता, कारण ज्यावेळेस हे सगळं घडलं, सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेस त्या ठिकाणी अजित पवारांचे देखील त्या महायुतीमध्ये आहेत।
मग कसं बघता याकडे? अजित पवारांसोबत शरद पवार आहे, संपूर्ण राजकारण केलेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? काय बोललं पाहिजे? चुकीचं वक्तव्य आहे का? खाल्ल्या टीकाला जाऊन टीका केली जाते, विकासावर काय बोललं जाते का? काय एखादं सांगायला संदर्भात? विकासावरती काहीच बोलणार नाहीत आणि बोलणारही नाहीत ते, कारण त्यांनी पहिल्यापासूनच काय कुठल्याही क्षेत्रात आणि कुठल्याही गावात त्यांनी कुठलाच विकास केलेला नाही आहे. त्यामुळे ते कुठल्याच काय बोलू शकणार नाही. नवीन तरुणांसाठी काय केलं पाहिजे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये, आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे समोर घेऊन आलं पाहिजे? का अशी टीका झाली पाहिजे? टीका झाली नाही पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये कंपनी आली पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलाला, एवढंच मी बोलतो. काय सांगाल एकंदरीत येणारी आगामी लोकसभेची निवडणूक नुसते एक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, खाल्ल्या टीकेला जाऊन बोललं जातं आहे. कालचं वक्तव्य झालेलं आहे, संपूर्ण महाराष्ट्राने वक्तव्य बघितलेलं आहे. काय सांगाल एकंदरीत? आणि कसं वाटतं एकंदरीत या वक्तव्याकडे बघून तुम्हाला? हे टीका करणं हे खूप निंदनीय आहे. पवारसाहेबावर टीका करणं हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. नरेंद्रजी मोदी हे मोठे नेते आहेत, त्यांनी पवारसाहेबांवर टीका करणं हे निव्वळ चुकीचं आहे. कारण त्यांना माहीत झालं आहे की आपला पराभव निश्चित आहे, त्यामुळे ते टीका करण्याचं निश्चय केलेला आहे. त्यांनी एकंदरीत बघू शकतो या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. काल शरद पवारांवरती पुण्यामध्ये जे नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली, महायुतीचा मेळावा पार पडला आणि त्या मेळाव्यामध्ये ते म्हणाले की शरद पवार हे भटकते आत्मा महाराष्ट्राची. कसं बघता या वक्तव्याकडं? केलेल्या वक्ती चुकीचे काही बरोबर आहे? आणि बीडचे नागरिक मतदार म्हणून काय म्हणाल? आता सध्या सत्तेमध्ये भाजप आहे आणि भाजपाचे प्रमुख नेते, तसं मोदी सरकार म्हणून जी जाहिरात करायला लागले त्याचे प्रमुख नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात रोजगार पळून घेऊन जातात, कंपन्या घेऊन जातात. MIDC असू किंवा मोठमोठ्या हेडोकॉनसारख्या किंवा वेदांतसारख्या लाखो तरुणांना, युवकांना रोजगार मिळाला अशा कंपन्या घेऊन जातात आणि राज्यामध्ये तर काहीच नाही. मग यामध्ये त्यांचेच पुतणे बघलेला घेतात आणि त्यांच्याच चुलत्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवर ते टीका करतात. त्यांनी तशी टीका केली नाही पाहिजे. त्यांनी कामातून दाखवून दिलं पाहिजे. इथल्या रोजगारांना, इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आणि नवयुवकांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना बीड जिल्ह्यात सारख्या ग्रामीण जिल्ह्यात सगळं आहे ना रोजगार तयार करून अशा विकासाच्या कामातून त्यांनी टीकाला उत्तर दिलं पाहिजे.